गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता जर तुम्ही सीडीपी मराठी हिंदी हे जर काळजीपूर्वक बॅच मधून समजून घेतलं असेल तर कुठलाही प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही. आपण प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक समजून घेऊ. बघा, अजून पण काही असे विद्यार्थी असतील की त्यांनी बॅच घेतलेली नसेल तर अजून सुद्धा रेकॉर्ड घ्या तुम्ही. 700 रुपयामध्ये या इथे मोबाईल नंबर दिलेला याच्यावर संपर्क करा. बॅच जॉईन करू शकतात. कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्हाला नंबर मिळून जाईल. आता आपण वेळ न घेता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. आता फक्त तुम्ही मला एक सांगायचं का आपण जेवढे टॉपिक बघितले त्याच्या बाहेर एवढा प्रश्न आलेला आहे का? एवढं बघा. प्रश्न पहिला म्हणतोय, निम्नलिखित में से कौन सा निरंतर और व्यापक मूल्यांकन का समर्थन करेगा. म्हणजे काय, खालीलपैकी कोणतं आहे का निरंतर आणि व्यापक मूल्यांकन. आपण तुम्ही बघितलं होतं का निरंतर आणि व्यापक मूल्यांकनाचं समर्थन करतंय. तर आता बघा, आपण पहिला ऑप्शन काय म्हणतंय, सर्वश्रेष्ठ पोर्टफोलिओ आहे. त्याच्यानंतर वृद्धी और अधिगम प्रगती पोर्टफोलिओ आहे. तिसरं काय म्हटलंय, मानकीकृत उपलब्धी. मानकीकृत, आता तुम्हाला सांगितलंय मानकीकृत तर कधीच चालत नाही. आता मी तुम्हाला खूप वेळा एक सांगितलं होतं का कुठलंही आपण शिक्षण देत असताना कुठलंही एक, आता बघा, कुठलंही एक आकलन सर्वश्रेष्ठ नसतं, बरोबर आहे का नाही. आता उदाहरणार्थ रचनात्मक आकलन आपण जर म्हटलं तर सर्वश्रेष्ठ आहे का, तर त्यामध्ये पण वेगवेगळे भाग येतात, त्यांचा पण तुम्हाला आधार घ्यावा लागेल. म्हणजे कुठलंही सर्वश्रेष्ठ नाही. म्हणजे इथे काय म्हटलं, सर्वश्रेष्ठ पोर्टफोलिओ जे कार्य आहे तेच सर्वश्रेष्ठ असेल नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय होतं, वृद्धी अधिगम और प्रगती. म्हणजे काय, वृद्धी और अधिगम प्रगती पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास कसा होत आहे हे आपण तपासू शकतो, पण सर्वश्रेष्ठ नसतं. पोर्टफोलिओ म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे, आपण बघा, आपण थोडक्यात काय संचय पुस्तिका जे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे ते पूर्णपणे, आता तुम्ही हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत जर अभ्यासला असेल तर बुद्धिमत्ता समय के साथ बदल सकते. म्हणजे व्यापक जे मूल्यमापन जे असतं यासाठी काय फक्त वृद्धी और अधिगम प्रगती तुम्ही बघू शकतात, पण सर्वश्रेष्ठ पोर्टफोलिओ नाहीये. म्हणजे ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. हे तुमचं काय नाही, कारण का सर्वश्रेष्ठ नाही तर फक्त आधार आपण घेतो, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, आता अभिकथन आणि कारण याचे प्रश्न तुम्ही तयारी स्वतः पण करा, कारण असे प्रश्नाची संख्या वाढलेली आहे. प्रश्न दुसरा म्हटलंय, शिक्षकों को बच्चों के साथ काम करते समय लगातार अपने स्वयं के दृष्टिकोन और पूर्वग्रह की जांच करनी चाहिए. आणि कारण म्हटलेले, समस्या समाधान की प्रक्रिया कार्यात्मक स्थिरता से बाधित है. बघा, आता मी तुम्हाला काय सांगितलंय बघा, ज्या वेळा हे एका टॉपिकवर बोलत असतात त्यावेळेला व्याख्या करतात, एकावर बोलत नसतील तर ते व्याख्या करत नाही. आता बघा, पहिलं काय म्हटलंय अभिकथन, शिक्षकों को बच्चों के साथ काम करते समय लगातार अपने स्वयं के दृष्टिकोन और पूर्वग्रह की जांच करनी चाहिए. म्हणजे शिक्षक, आता तुम्ही शाळेवर आहेत, एखादा विद्यार्थी लेट येतोय, आता मी एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला. मग शिक्षक म्हणून जर तुम्ही फक्त तिला रोज छेड्याच देत बसणार नाही बाबा तू, पण त्याच्या मागील कारण काय आहेत, का लेट येतो याच्या मागील कारण काय आहेत, एखाद्या समाजाबद्दल एखाद्या जातीबद्दल आपल्या मनामध्ये जर पूर्वग्रह निर्माण झाला असेल, नाही बाबा हे मुलं शिकणार नाही, तर मग असा पूर्वग्रह तुम्ही स्वतः तपासला पाहिजे का हे खरं असतं का, तर अजिबात नाही. म्हणजे काय, पूर्वग्रहाची जांच केली पाहिजे, हे चांगलं आहे, अभिकथन चांगलं आहे. त्याच्यानंतर कारण काय म्हणतंय, समस्या समाधान की प्रक्रिया कार्यात्मक स्थिरता से बाधित है. समस्या समाधान की प्रक्रिया कार्यात्मक स्थिरता से बाधित है म्हणजे काय, एखादे कार्य तुम्ही करत आहेत आणि जे तुम्ही एखादं समाधान म्हणजे कार्य सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, आणि कार्यात्मक स्थिरता, स्थिरता म्हणजे काय, बंद करणे, थांबून देणे. जर तुम्ही ते कार्य थांबून दिलं तर त्याच्याने ते बाधित होईल ना. बाधित होईल म्हणजे काय, ती समस्या सुटली जाणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याला सीटीएटीचा अभ्यास करायचा आहे, त्याला पास व्हायचंय, त्याने जर अभ्यासच केला नाही, बंद करून टाकला, तर तो नापास होईल. म्हणजे काय, याच्याने तो बाधित होईल का, नाही तर बाधित होईल. तर म्हणजे काय, दोघं बरोबर बोलताय. काय म्हटलंय, अभिकथन आणि कारण दोघं बरोबर बोलताय. आता प्रश्न येतो, हे व्याख्या करतात का नाही. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं का ज्या वेळा ते एका टॉपिकवर बोलतात त्यावेळा ते व्याख्या करतील, आणि एका टॉपिकवर बोलत नाही तेव्हा व्याख्या करत नाही. आता बघा, अभिकथन कशाबद्दल बोलत आहे, का शिक्षकांच्या पूर्वग्रह संदर्भात बोलत आहे, पण ते बरोबर बोलत आहे. आणि कारण जे आहे ते कशाबद्दल बोलत आहे, जे आपण कार्य म्हणजे जे आपण समस्या सोडवण्यासाठी जे कार्य आहे त्या संदर्भात बोलत आहे. पण दोघं एकमेका संदर्भात बोलत आहे का, तर नाही. एक पूर्वग्रह संदर्भात, एक कार्या संदर्भात. म्हणजे काय, दोघं वेगवेगळी बोलत आहे पण दोघं खरं बोलत आहेत. म्हणून याचं उत्तर काय असेल, ये और आर दोनों सही व्याख्या तर अजिबात नाही, कारण ते एकमेका संदर्भात बोलत नाही. हे तुमचं चुकलेलं आहे. ये और आर गलत आहेत का, तर अजिबात नाही, ते बरोबर आहे. ये सही और गलत आहे का, तर अजिबात नाही. दोघं बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर काय असेल, ये और आर दोनों सही है लेकिन ये आर की व्याख्या नाही करता. का व्याख्या करत नाही, कारण हा भाऊ कशा संदर्भात बोलत आहे, कार्या संदर्भात बोलत आहे. कळालं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला जातो.
त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, समजून घेण्यावर भर द्या, पाठांतर करू नका. गणित में खराब अंकों के बारे में बात करते हुए अवी कहता है मुझे अंकों की समझ नहीं है. अवी का प्रदर्शन का कारण किसे ठरा आहे. म्हणजे जो आवी आहे त्याला कमी मार्क मिळाले परीक्षेमध्ये. आता तो काय म्हणतो का मला अंकांची समज नाही म्हणून मला मार्क कमी मिळाले. काय मिळालं मला अंक. आता तुम्ही म्हणतात ना, आता बघा, आता तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही सीटीएटचा ज्या वेळा पेपर देतात, आता त्यावेळा तुम्ही सगळं वाचतात, पण तुम्ही काय म्हणतात का अंको की समज नाही, म्हणजे मग तुम्ही पण म्हणतात का सर मी सगळे हो पण मला तो प्रश्न कळाला नाही. प्रश्न कळाला नाही म्हणजे याला काय म्हटलं जाईल, प्रश्न कळाला नाही म्हणजे काय, म्हणजे याला किस्मत की कमी म्हणणार का, कार्य मी कठ नाही म्हणणार का, कोशिश की कमी. कोशिश तुम्ही भरपूर केलेली, प्रयत्न भरपूर केलेले आहे, तो प्रश्न 2 वेळा वाचला, 3 वेळा वाचला, पण तुम्हाला कळालेलं नाही. सगळ्यात महत्वाचं योग्यता का अभाव. योग्यता का अभाव म्हणजे काय झालं का नक्की तुम्हाला त्याचा अर्थ नेमका काय होतो. आता उदाहरणार्थ घटित शब्द, मी तुम्हाला हिंदीमध्ये हा घटित शब्द आहे, तुम्ही 4 वेळा वाचला. आता कोशिश की कमी आहे का, कार्य मी कठ नाही आहे का, सगळं काय, किस्मत की कमी, सगळं वाचलं, पण या घटितचा योग्यतेचा अभाव काय निर्माण झाला का या घटितला हिंदीमध्ये काय म्हणतात, आत्मसात करणे, ग्रहण करणे घटित होतो, पण मराठीमध्ये जर घटित शब्द वाचला तर काय होतो, कमी होणे. हे योग्यतेचा अभाव झाला का नाही. मग तसंच त्या आवीला काय झाला, जे अंक आहे त्या अंकांच्या संदर्भात काय झालं, त्याला योग्यतेचा अभाव निर्माण झाला नाही की हा अंक काय म्हणतात याला. होतं बघा, आपण पण कधी कधी मराठीचे अंक येत नाही इंग्रजी मधून जर मराठी, तर आपल्याला सुद्धा लवकर लक्षात येत नाही, म्हणजे काय योग्यतेचा अभाव असा झालेला आहे त्या आवीला. कळालं. अशा पद्धतीने हा प्रश्न होता. त्याच्यानंतर वायगोस्की, म्हणजे हा आपला देवच माणूस आहे, पास करून देणारा शास्त्रज्ञ वायगोस्की. जर तुम्हाला हे शास्त्रज्ञ माहित नसेल तर मग पास नाही होणार. बघा प्रश्न चौथा, ले वायगोस्की के सिद्धांत के अनुसार बघा, ले वायगोस्की के सिद्धांत के अनुसार छात्रों के सीखने के अनुभव को बेहतर बनाने के लिए निम्नलिखित में से कोणचा दृष्टिकोन अनुशासित दृष्टिकोन आहे. म्हणजे आता जर तुम्ही लेवाई गोस्कीचा सिद्धांत जर अभ्यासला असेल तर या लेवाई गोस्कीच्या सिद्धांत मध्ये तुम्हाला जे सांगितलं होतं त्या अनुसारच तुम्हाला जावं लागतं. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों को ऐसा काम प्रदान करना जो उनकी समझ से वर्तमान स्तर से पूरी तरह से असंबंधित हो. आता जर मुलांना तुम्ही असं काम दिलं का त्यांच्या वर्तमान स्तरावर, आता उदाहरणार्थ पहिलीचे विद्यार्थी त्यांना तुम्ही व्याकरणाचे प्रकार सांग, म्हणजे नेम असेल व्याकरण असेल, चालेल का, तर अजिबात नाही, वर्तमान स्तरावर पाहिजे. म्हणजे काय, पहिलं ऑप्शन तुमचं बरोबर नाहीये. दुसरं काय म्हणतंय, छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्रदान करना चाहिए. तीसरा ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों को कोई सहायता नहीं देना चाहिए. चालेल का, पूर्णपणे निगेटिव्ह आहे. छात्रों को ऐसा काम प्रदान करना, बघा आता हे ऑप्शन काय म्हटलंय बघा, छात्रों को, चौथा ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों को ऐसा काम प्रदान करना जिससे वो व्यक्तिगत रूप से प्रतिबंध पूरा कर सके. आता लेव आयोगोस्कीने सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं होतं का फक्त आता जर तुम्ही शिक्षक म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला असंच काम देणार नाही बाबा यानेच पूर्ण केलं पाहिजे, मग शिक्षक म्हणून तुमची नेमणूक कशाला आहे, पगार घ्यायला आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे पूर्ण काम नाही, तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका तुम्हाला द्यावी लागेल, हे आपण बघितलं होतं. म्हणून ऑप्शन 2 बघा किती चांगलं दिलेलं आहे, छात्रों को वर्तमान स्तर पर उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्रदान करना, हा लेवाई गोष्टीचा सिद्धांत होता. कारण तुम्हाला झेडपीडी पर्यंत जर पोहोचवायचं असेल तर तुम्हाला त्याला समर्थन, मार्गदर्शन, स्कॅप होल्डिंग द्यावी लागेल, तेव्हा तो विद्यार्थी पर्यंत जाईल. असंबंधित कार्य चालणार नाही, सहायता जर नाही दिली तर विद्यार्थी शिकणार नाही. स्वतंत्रपणे जर स्वतःच त्याला सांगितलं तूच कर बाबा, मग शिक्षकाची भूमिका काय आहे, तर हे पण महत्वाचं नाही. म्हणजे ऑप्शन 2 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, प्रश्न चौथा काळजीपूर्वक समजून घ्या. निम्नलिखित में से कौन सा कथन प्रगतिशील शिक्षा के निम्नलिखित में से कौन सा कथन प्रगतिशील शिक्षा में शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. आता बघा आपण प्रगतिशील शिक्षणावर आलेला आहे. शिक्षक ज्ञान का प्राथमिक स्रोत आहे, असतो का ज्ञानचा, तर अजिबात नाही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, शिक्षक की एक भूमिका सुविधाता प्रदाता के रूप में कार्य करते. म्हणजे शिक्षकाची भूमिका एक सुविधाजनक आहे पण प्राथमिक नसते. शिक्षक निर्धारित पाठ्यक्रम का जो तो लागू करे. जो तो म्हणजे काय, मी समजा तुम्हाला सीटेटचं सीडीपी सगळं हिंदीमध्ये सांगितलं असतं, जो तो लागू करायचं, तर नाही, तर मी मराठीमध्ये घेऊन आलो. जो तो लागू केलं का, तर अजिबात नाही, कारण मला प्रगती करायची होती ना तुमची. आणि शिक्षक बच्चों को स्वतंत्र रूप से कार्य करने के लिए उनके हाल पर छोड़ देता है. म्हणजे मी सांगून देऊ का, मी तुम्हाला शिकवणार नाही बाबा, तिकडेच बघा काहीतरी, चालेल का, तर अजिबात चालणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, सुविधाजनक आहे. काय माझी भूमिका काय, सुविधाजनक. जिथे तुम्हाला अडचण येते मी तिथे तुम्हाला मदत करतोय, मराठीमध्ये सांगतोय. म्हणजे काय, शिक्षकाची भूमिका काय पाहिजे, सुविधाजनक पाहिजे, प्राथमिक नसते, दुय्यम असते, गौण असते. कळालं.
त्याच्यानंतर प्रश्न 6वा बघा, हावर्ड गार्डनर या सिद्धांतावर आलेला प्रश्न आहे. आता तुम्ही जेवढं काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होतो. आता हावर्ड गार्डनरचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे, त्यांनी काय दिली होती, 8 प्रकारची बुद्धी. 8 प्रकारची बुद्धी आपल्याला सांगितली होती. हावर्ड गार्डनर की दी गई बुद्धी की अवधारणा का निहित अर्थ क्या है, म्हणजे हावर्ड गार्डनर जो सिद्धांत दिला याचा निहित अर्थ म्हणजे त्याच्यामध्ये काय लपलेलं आहे, हे असा अर्थ है। आता पहले क्या म्हटलंय, सभी लोग दुनिया को समान रूप में समझते और संसाधित करते हैं, अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यताएं होती है, बुद्धि का केवल एक आयाम होता है आणि बुद्धी केवळ प्रयोगात्मक अधिगम से। आता जे निगेटिव्ह आहे ते बघा, आता केवळ आलेलं हे आता राहिले दोनच ऑप्शन। आता बघा, सभी लोग दुनिया को समान रूप से समजते, आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाकडे सारखीच बुद्धी असते का हो, बरोबर आहे, राहते का तर नाही। त्यांनी सांगितलं होतं 8 प्रकारची बुद्धी असते आणि या बुद्धीमध्ये सगळ्यांना समान रूप से संसाधित असेल का, सर लता मंगेशकर सारखा आवाज सगळ्यांचाच आहे का, सर मी पण अलका याग्निक सारखं गाणं म्हणते पण कोणीच माझ्याजवळ थांबत नाही, म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्याकडे ती बुद्धी नाही, समान आहे का, तर अजिबात नाही। आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यता होते, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांची जी बुद्धिमत्ता असते ती वेगवेगळी असते। आता तुम्हाला हे दोन ऑप्शनचं काही म्हणजे, आता याचं बाई बुद्धी केवळ काय म्हणतं एक आयाम आहे, तर अजिबात नाही, बहुआयामी बघितलं होतं, आणि बुद्धी केवळ प्रयोगात्मक अधिगम तर नाही, आपण नैसर्गिकपणे सुद्धा पण काय करू शकतो, ग्रहण करू शकतो, म्हणजे हे चुकीचे होते, म्हणजे दोन सगळ्यात बेस्ट आहे, कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असू शकते। कळालं, हावर्ड गार्डनरानुसार। ज्या वेळा शास्त्रज्ञ विचारला जाईल ना, त्यावेळेला शास्त्रज्ञाच्या विचारांनी जायचं, आपले विचार बाजूला ठेवून द्यायचे। बघा प्रश्न 7 काय म्हटले, निम्नलिखित में से अवधारणा के निरूपण में कौन सा क्रम बच्चों की संज्ञानात्मक क्षमताओं के उत्तरोत्तर विकास के अनुसरण करता है, उत्तरता क्रम। बघा काय म्हटलेले, अवधारणा, आता तुम्हाला मी खूप वेळा सांगितलंय का विद्यार्थ्यांना ज्या वेळा आपण अध्यापन करत असतो, म्हणजे पहिली पासून तर 8वी पर्यंत कसं घेऊन जायचंय हे तुम्हाला सांगितलं। आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितले का विद्यार्थ्यांना अनुभव आधारित पहिले काय करावं लागेल, शिकवावं लागेल, काय करावं लागेल, अनुभव आधारित शिकवावं लागतं, आणि सर्वात शेवट काय पाहिजे, संकेत पाहिजे, सर्वात शेवट काय पाहिजे, संकेत पाहिजे। आता बघा, आता इथे छेवी जे आहे ना, हे बघा इथे संकेत आलेला आहे सगळ्यात शेवट जरी असलं, क्रिया चालेल का, तर अजिबात नाही, छेवी क्रिया अजिबात नाही। आता मी तुम्हाला समजून देतो, म्हणजे मग तुम्ही म्हणणार सर फक्त उत्तर काढून देतात, तर आता आम्हाला समजून द्या। आता सगळ्यात पहिले क्रिया आधारित शिक्षण, क्रिया आधारित म्हणजे काय, त्यांच्या अनुभवाने त्यांना सांगा, क्रिया द्या, बरोबर आहे की नाही। त्याच्यानंतर छेवी दाखवा, छेवी म्हणजे काय, ज्या अनुभवातून ते, म्हणजे त्यांची दैनंदिन भाषा तुम्ही सांगितली असेल क्रिया आधारित मध्ये, त्याच्यानंतर चित्राचा वापर करा, आणि चित्राचा वापर झाल्यानंतर काय करा, त्यांना संकेत आधारित शिक्षण द्या, म्हणजे या क्रमाने जर तुम्ही गेलं तर तुम्हाला अशा पद्धतीने जा, म्हणजे गणितामध्ये पण असा प्रश्न तुम्हाला आलेला होता, आणि इथे पण तसाच प्रश्न तुम्हाला आहे। त्याच्यानंतर प्रश्न 8वा बघा काय म्हणतोय, प्रश्न 8वा, जेवढं काळजीपूर्वक समजून घ्या तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा। प्रश्न 8, अभिकथन आणि कारक। शिक्षकों को कक्षा में प्रभावी संज्ञान सुनिश्चित करने के लिए बच्चों का संवेगात्मक सहारा देना चाहिए, म्हणजे काय, मुलांना जर आपण संज्ञान सुनिश्चित म्हणजे काय, विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया जर तुम्हाला वाढवायची असेल, चांगली करायची असेल, तर त्यांना कशाचा सहारा घ्यायचा आहे, संवेग म्हणजे काय, त्यांच्या भावनांचा पण तुम्हाला सहारा घ्यावा लागेल, बरोबर आहे का नाही, तर बरोबर आहे, कारण काय, शिक्षकाने जर समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या भावना दुखवल्या आणि त्याला सांगितलं तू चांगले विचार मांडेल का, तर नाही, तो दुखावला गेलेला आहे, म्हणजे काय, हे अभिकथन योग्य बोलत आहे, कारण काय, सहारा देना चाहिए। कारण काय म्हटलंय, संवेग और संज्ञान एक दूसरे से जटिल रूप से संबंधित आहे। बघा आता वर पण संवेग आणि संज्ञानबद्दलच बोललो, आणि अभिकथन मध्ये कारण मध्ये पण काय सांगितलं, संवेग आणि संज्ञान काय करताय, एक दुसरे से जटिल रूप से संबंधित आहे म्हणजे काय, यांच्यामध्ये आंतरक्रिया होतात दोघं। आता बघा इथे पण दोघं एका संदर्भात बोलत आहे, म्हणजे काय, आता हे एकमेकाची व्याख्याच करतील ना, जर इकडे दुसरं बोललं असतं तर, म्हणजे मुद्दा कळाला का, जर टॉपिक एकच घेतला असेल दोघांनी बोलायचा आणि खरं बोलायचा, तर ते एकमेकाची व्याख्या करतात, बारीक काहीच बघायचं नाही, ये और आर दोनों से ये सही व्याख्या करताय का, कारण ते एक रूप, म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे, संज्ञांसाठी संवेगचा पण सहारा घेतला पाहिजे, का घेतला पाहिजे, त्याचं कारण काय म्हटलेले, संवेग आणि संज्ञान काय करतात, एकमेकांना जोडलेले आहेत म्हणून सहारा घ्या, नाहीतर म्हण सर सहारा का बरं घ्या, तर यामुळे सहारा घ्या, कळालं। त्याच्यानंतर प्रश्न 9 काय म्हणतोय,
विकास के संदर्भ में से निम्नलिखित में से कौन सा कथन सही आहे, म्हणजे विकासा संदर्भात कोणतं कथन सही आहे. पहिलं काय म्हटलंय, विकास एक असतत प्रक्रिया आहे का असतत, तर अजिबात नाही. विकास चक्रीय हे चक्रीय आहे, रेखीय नाही. बरोबर आहे. विकास चक्रीय असतो पण रेखीय नसतो, म्हणजे हे थोडं बरं आहे. तिसरं काय म्हटलं, विकास के विभिन्न पैलू एक दुसऱ्याचे स्वतंत्र आहे. आता मी तुम्हाला सांगितलं विकासाचे जे पैलू असतात ते एकमेकापासून स्वतंत्र असतात, ते आपण काय म्हणतो चिटकलेले असतात. बरोबर आहे, एकत्रित असतात. हे पण नाही. विकास विशिष्ट से सामान्यवर पडतात, तर अजिबात नाही. विकास सामान्यकडून विशिष्टाकडे होतो, म्हणजे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर लेव वाइगोस्कीवर आलेला प्रश्न एकदम सोपा, विश्लेषणाची गरज नाही. लेव वाइगोस्की के अनुसार बच्चे अपने स्वयं को व्यवहार को किस प्रकार नियमित करते, कशा प्रकारे नियमित करताय. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पुनर्बलन देतात का खुद को पुनर्बलन, अनुकूलन प्रक्रिया, संतुलीकरण, तर काय आत्मवाग जे असतं त्याचा प्रयोग करून काय करतात, ते आपले विचार नियंत्रित करतात. म्हणजे जिथे विश्लेषणाची आवश्यकता आहे तिथेच विश्लेषण देतो. प्रश्न 11, कक्षा 5 के बच्चे को तैरने और डूबने की अवधारणा. तैरने म्हणजे काय, आपण काय म्हणतो, पोहणे, बुडणे, एखाद्यामध्ये बुडणे. अवधारणा को पढ़ाने के लिए शिक्षक रचनावाद में दृढ़ विश्वास रखने वाले शिक्षकों द्वारा कौन सी शैक्षणिक दृष्टिकोन अपनाया जाना चाहिए. म्हणजे शिक्षक काय करताय, विद्यार्थ्याला तैरणे डुबणे म्हणजे काय, कसं पाण्यामध्ये बुडलं जातं या संदर्भात ती अवधारणा विद्यार्थ्यांना शिकवायची. तर मग शिक्षक म्हणून काय करणार, आता लहान मुलांना आता तुम्हाला जर सांगायचंय का नाही बाबा माणूस पाण्यामध्ये बुडतं, बरोबर आहे का नाही, मग आता हे तुम्हाला कसं काय सांगायचं आहे, मग कसं करणार. आता लहान मुलांना तुम्ही काय डायरेक्ट धरणार आणि पाण्यामध्ये टाकणार नाही, बरोबर आहे का नाही. मग कसं करणार, पहिलं काय म्हटलं, व्याख्यान देऊन त्यांना कळणार आहे का लहान मुलांना, तर अजिबात नाही. व्हिडिओ दे का, आता व्हिडिओ बघून फक्त बुडला, पण का बुडला त्याच्या मागील कारण माहित आहे का, तर अजिबात नाही. फक्त शिक्षक म्हणून सांगून दिलं तर त्यांना कळणार नाही. शरीर हलकं असतं, शरीर जड असतं, असं चालेल का, तर अजिबात नाही. आता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, आता हे पण तेच काय असेल, पॉवर पॉइंटने ते तुम्हाला प्रस्तुतीकरण दाखवणार. याच्याने पण विद्यार्थ्याला समजेल का, पण निर्देशित खोज म्हणजे काय, निर्देशित खोज म्हणजे काय, जर त्यांना आता शिकवायचंय तर मग आता तुम्ही काय मुलांना डायरेक्ट पाण्यामध्ये टाकणार नाही. नाही बघ आता जयश्री मॅडम आहे, सुवर्णा मॅडम आहे, आता आपल्याला शिकवायचंय ना, मग आता या दोघांना आपण बुडून देऊ आणि मग तुम्हाला समजेल, तर असं चालेल का, तर अजिबात नाही. तर म्हणजे समजा मग तुम्ही याच्यावर काय करणार, समजा तुमच्या वर्गामध्ये एक ग्लास घ्या आणि काहीतरी घ्या, बरोबर आहे का नाही. मोठा एक आपण काय म्हणू, आता ग्लास मध्ये तुम्ही निंबूच्या आधारे पण त्यांना तेरणे आणि डुबण्याची अवधारणा शिकवू शकता. तुम्हाला माहिती आहे तो विज्ञानाचा प्रयोग आहे. मग आता एखादा निंबू टाकला, तो खाली का गेला, बरोबर आहे का नाही, मग तो वर कसा येईल, काय कारण असेल. अजून तसं काय सांगू शकतात का, अजून एखादं काय करा, आपण काय म्हणू, एखादं मोठं एक भांड घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका, अजून एखाद्या वस्तू घ्या, बरं का, जड वस्तू असेल, हलक्या वस्तू असेल, ते सांगा. म्हणजे काय, तुम्ही फक्त निर्देश म्हणजे अशा पद्धतीने हा टाक बाबा, आता ही हलकी आहे, ते भारी आहे, म्हणजे अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे तेरण्यावर डुबण्याची अवधारणा शिकून जातील. कळालं. फक्त कोणाला टाकू नका, नाहीतर सर मग आम्ही प्रयोगच करून बघतो, देतो एकाला टाकून, तसं चालणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न 12 काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से कौन सा सार्थक सीखने के लिए प्रभावी स्मृती तकनीक नाहीये. आता विद्यार्थ्यांना कसं शिकवायचंय, तुम्हाला सार्थक पूर्ण शिकवायचंय, पण इथे काय म्हटलं, निगेटिव्ह विचारलंय ना, कोणती तकनीक चांगली नाहीये. आता बघा, रटन आणि दोहराव चालेल का, तर अजिबात नाही, म्हणजे हे सगळ्यात निगेटिव्ह झालं. स्मृती सहाय्यक विद्या हे चांगलं आहे. संकल्पना शिक्षण, विस्तृत दोहराव, आता काही काय म्हणतील सर दोहराव पण चांगला नाही ना, आणि रटनेवर दोहराव, आता तुम्हाला एक माहिती आहे, म्हणजे 50% निगेटिव्ह आहे. पण याच्यात समजा वाईट कोणाला म्हणू आपण, सगळ्यात वाईट कोणता, आपण काय म्हणू, हा पण वाईट आहे, पण हा एवढा वाईट नाही हो, हा जास्त वाईट आहे, कारण इथे रटणे आणि दोहराव आलेला आहे. म्हणजे सगळ्यात कोणती स्मृती तकनीक नाहीये, तर रटणे आणि दोहराव म्हणजे काय, पाठांतर करणे आणि परत ते बोलणे, हे स्मृती तकनिकेचं उदाहरण नाहीये. त्याच्यानंतर प्रश्न 13 प्रश्न काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से कौन सा एक अच्छी अच्छी तरह से किए गए आलोचनात्मक सोच वाले प्रश्न की विशेषता नहीं है. म्हणजे काय, निम्नलिखित में से कौन सा एक अच्छी तरह से तैयार किए गए आलोचनात्मक सोच वाले प्रश्न की विशेषता नाही. आता तुम्हाला आलोचनात्मक चिंतना संदर्भात मी खूप वेळा सांगून दिलेलं आहे. आता आलोचनात्मक चिंतन काय म्हटलंय, एक खुला प्रश्न काही उत्तरों को प्रस्तुत करणे में अनुमती देत आहे. म्हणजे काय, आलोचनात्मक चिंतनामधून खूप सारे प्रश्न निर्माण होऊ शकतात, बरोबर आहे का नाही.
हे तथ्यात्मक जानकारी पर आधारित आहे असतं का? तथ्यात्मक म्हणजे काय, जे पूर्वी झालं त्याच्यावरच तुम्ही तसं चिंतन करणार तर नाही. तथ्यात्मक जानकारीवरती कधीच चांगलं नसतं, म्हणजे तसं राहतच नाही. इनमे इसमें सूचना विश्लेषण और मूल्यांकन की आवश्यकता होती. याच्यामध्ये सूचना पण पाहिजे, विश्लेषण पण पाहिजे, खरं खोटं निष्कर्षापर्यंत पण गेलं पाहिजे, हे पण चांगलं आहे आलोचनात्मक बद्दल. हे उच्च स्तरीय समस्या समाधान कौशल्य बढ़ाने में सहायक आहे. म्हणजे काय, उच्च स्तरीय समस्या समाधान कौशल्य जे असतं त्याच्याने वाढतं, म्हणजे विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया पण वाढेल. पण ते तथ्यात्मक जानकारी जे असतं त्याच्यावर अवलंबून नसतं. तथ्यात्मक जानकारी म्हणजे काय, जसं आपण म्हणतो ऐतिहासिक घटना तथ्यात्मक जानकारीवर असतात, तर इथे आलोचनात्मक चिंतन तसं जानकारीवर अवलंबून राहत नाही. त्याला काय असतं, वेगवेगळे संदर्भ, म्हणजे काय जे आपल्या डोळ्यासमोर पण नाही त्याचं सुद्धा तुम्ही चिंतन करू शकतात. पूर्णपणे ते तथ्यात्मक, हे मुख्य रूप से, इथे काय म्हटले, मुख्य रूप से, तर अजिबात नाही, तथ्यात्मक जानकारीवरती अवलंबून राहत नाही. कळालं? ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे, कारण काय विशेषता नाहीये, तर ऑप्शन 2 ही त्याची विशेषता नाहीये. त्याच्यानंतर प्रश्न 14 काय म्हणतोय, प्रश्न 14, अभिकथन आणि कारक, विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की जरूरतों को पूरा करने के लिए कक्षा में शिक्षक को सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व होना चाहिए. म्हणजे काय, शिक्षकाने काय, विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की जरूरतों को पूरा करने के लिए कक्षा शिक्षक को सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व होना चाहिए. म्हणजे काय, वेगवेगळ्या समाज असेल, संस्कृती असेल, याच्यामधून एखादा विद्यार्थी आला, जातीमधून एखादा विद्यार्थी आला, तर त्याच्या गरजा काय आहेत, त्याच्या गरजा काय आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी काय उत्तरदायित्व आहे, कारण मी करेल, कारण काय त्याला ती गरज आहे ना, तर पाहिजे का नाही असं, तर केलं पाहिजे, चांगलं आहे, त्याला जी गरज लागेल ती मी पूर्ण करेल, हे उत्तरदायित्व होना चाहिए. चालेल का नाही, म्हणजे काय अभिकथन योग्य बोलत आहे, काय बोलत आहे, योग्य. आता कारण काय म्हणतंय, कक्षा में समता केवल मानकीकृत पाठ्यचर्यावर आकलन द्वारा सुनिश्चित की जा सकते. कक्षामध्ये जी समता असेल फक्त मानकीकृतने चालेल का, तर अजिबात नाही. मी तुम्हाला निगेटिव्ह सांगेन, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग आता तुमचं उत्तर काय असेल, आता इकडे जायची गरज आहे का व्याख्या करताय, कारण दोन्ही सही नाही, ये पण सही नाही, ये सही है लेकिन आर गलत आहे, दोनों गलत आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे ऑप्शन 3 आहे तुमचं उत्तर आहे, ये सही आहे, कारण काय शिक्षकाने उत्तरदायित्व राहिलं पाहिजे, आणि आर चुकीचं दिलेलं आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 15 बघा. हा प्रश्न विद्यार्थी गोंधळून गेलेले, पण हा प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. तुमचं उत्तर जीन पियाजेवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न 15, सुवर्णा को पता चल गया की उसका कुत्ता रष्टी एक गोल्डन रिस्टोवर आहे. म्हणजे काय, सुवर्णा जे आहे त्याच्याकडे एक कुत्रा आहे, त्याचं गोल्डन रिस्टोवर हा कुत्रा आहे तिच्याकडे, त्या जातीचा रिस्टोवर आहे. जब वो एक और कुत्ते को देखती है, म्हणजे काय, तिने आता दुसऱ्या कुत्र्याला बघितलं, जब वो एक कुत्ते को देखती है तो रष्टी जैसा दिखता है. म्हणजे काय, त्या कुत्र्यासारखा तिने आता काय केलं, तिच्याकडे एक कुत्रा आहे, प्रश्न समजून घ्या, रष्टी जैसा दिखता है, लेकिन एक अलग नस्ल, वे काही इथे भ झालाय बघा, अलग नस्ल का है जो उसे उसे भी कुत्ता समझती है, जीन पियाजे के संज्ञानात्मक सिद्धांत के अनुसार ये किस अवधारणा को प्रदर्शित करते. प्रश्न आता मी समजून देतो. आता त्या सुवर्णाकडे एक कुत्रा आहे, बरोबर आहे का नाही, आणि ती पुढे गेली, म्हणजे पुढे काय, जब वो और कुत्ते को देखते, म्हणजे काय, अजून तिने एक दुसरा कुत्रा बघितला, तर तो कुत्रा आहे, तो कुत्रा आहे, पण नस्ल काय, वेगळी नस्ल म्हणजे काय, वेगळ्या जातीचा आहे, पण ती काय कुत्रा आहे. म्हणजे त्या सुवर्णाला एक कळालं, आपल्याकडे जे कुत्रा आहे त्याची जात वेगळी आहे, पण तिने अजून एक कुत्रा बघितलं, त्याची जात पण वेगळी होती, पण तो कुत्राच आहे. म्हणजे काय, आपल्या ज्ञानामध्ये काय केलं तिने, ऍड केलं, बरोबर आहे का, जरी त्याची जात वेगळी आहे तरी तो काय कुत्रा आहे. म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये काय केलं तिने, भर टाकली. मग याला काय म्हटलं जाईल तुम्हाला, संरक्षण म्हटलं जातं का, अहम केंद्रता म्हटलं जातं का, तर अजिबात नाही. वस्तुत आहे तो म्हटलं, याला समायोजन असं म्हटलं जातं, कारण आपल्या ज्ञानामध्ये भर घेणे, बदल करणे, याला म्हणजे तिला कळालं जरी याची जात वेगळी, तो काय कुत्रा आहे. म्हणजे ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 16 काय म्हणतोय, समजून घेऊ. अभिकथन आणि कारकवर प्रश्न जास्त येतात, समजून घेण्याचा प्रयत्न करा. शिक्षकों को कक्षा में प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए और निर्देश देने की बजाय उन्हें प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. म्हणजे शिक्षकाने आपल्या वर्गामध्ये प्रश्न विचारण्यावर ध्यान दिलं पाहिजे. प्रश्न विचारणे म्हणजे कोणते प्रश्न, प्रत्येक वेळा सांग महाराष्ट्राची राजधानी सांग, असं रांग, तसे प्रश्न नाही, विद्यार्थ्यांचे विचार कौशल्य वाढवणारे प्रश्न. नाहीतर मग आपला उद्योग चालू होतो, सांग बाबा या नेत्याचा जन्म, तर अजिबात नाही. प्रश्न म्हणजे काय, त्यांच्या गरजा असतील त्या संदर्भात प्रश्न शिक्षकाने वापरले पाहिजे. चांगलं आहे का नाही, प्रोत्साहित केलं पाहिजे. तुम्हाला अडचण आहे बाबा, आम्ही आता शिकवलं याच्यावर, विद्यार्थी सांगतील सर असं नाही समजलं, म्हणजे चांगलं आहे.
त्याच्यानंतर कारण काय म्हटलंय, आर बघा, कारण काय म्हटलंय, बाल केंद्रित शिक्षा शास्त्र का अर्थ है कक्षा में बच्चों की आवाज को महत्व देना और उनकी प्रतिभागिता को सुनिश्चित करना. आता कक्षा में, आता बघा इथे पण काय सांगितलंय, बाल केंद्रित शिक्षा, आवाज को महत्व देणं. आवाज म्हणजे काय, गोंगाट करणे. आवाज म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे शिक्षकाने काय केलं पाहिजे, त्याला महत्व दिलं पाहिजे. आणि त्यांची प्रतिभागिता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग महत्वाचा आहे. आता बघा इथे पण काय केलं, प्रश्न कोणाला विचारायचे, जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रश्न त्यांना विचारू द्या, त्यांना प्रोत्साहन करा. म्हणजे इथे पण कोणाच्या आवाजाला महत्व आहे, विद्यार्थ्यांच्याच आवाजाला महत्व आहे. आणि कारण मध्ये पण कोणाच्या आवाजाला महत्व आहे का, बाल केंद्रित शिक्षण क्षेत्र, म्हणजे इथे पण विद्यार्थ्याच्या आवाजाला महत्व आहे. म्हणजे दोघं एकाच संदर्भात बोलत असतात. म्हणजे इथे पण प्रश्न विचारायला प्रोत्साहन भेटेल आणि इथे पण भेटेल. म्हणजे काय, दोघं एकाच टॉपिकवर बोलत आहे आणि दोघं काय करत आहे, एकमेका संदर्भात बोलत आहे. म्हणजे काय करतात, ते एकमेकाची व्याख्या करतात. कळालं. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सोलिंतावर एक व्हिडिओ घेतला होता बघा. आता सोलिन दोहरावर बारंबार किए जाने वाला विशिष्ट पहचान कशासाठी असते, सोलिंता क्रम असतो याच्याने काय होतो, ते दोहराव होतो. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 18 काय म्हणतोय, प्रश्न 18, शिक्षार्थी अधिगम प्रक्रिया में व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते. म्हणजे आता तुम्ही स्वतः बघा, तुम्ही पण व्यस्त आणि आवडीपूर्वक केव्हा बघणार, तुम्ही स्वतःवरून घ्या, केव्हा बघणार. पहिलं काय म्हटलंय, गतिविधिया उनके संदर्भ में से होते. बघा म्हणजे काय, जी गतिविधी आहे, आता तुम्ही सीटीएटीचा अभ्यास करताय आणि मी दुसरंच काहीतरी तलाठी भरतीचं इथे द्यायला लागलो, तुम्ही म्हणणार नाही सर आमचं शिक्षक भरती संदर्भात चालू आहे. म्हणजे तुमच्या संदर्भात असेल तर तुम्ही बघणार आणि वेगळं राहिलं तर तुम्ही स्किप करणार. मुद्दा कळाला. म्हणजे संदर्भित तुम्ही बघणार, हे चांगलं आहे. दुसरा ऑप्शन काय म्हटलं, अधिगम का बल दोहराव पर रटणे पर. म्हणजे काय, मी तुम्हाला काही समजलं नाही, फक्त पाठांतर करा, चालेल का, तर अजिबात चालणार नाही. शिक्षार्थी सामाजिक भावनात्मक आवश्यकताओं की उपेक्षा केली जाते. उपेक्षा करणं चालेल का, नाकारणं चालेल का, नाही चालणार. बरोबर आहे का नाही. आणि उनके पूर्व ज्ञान को पृथक किया जाता है. बघा हे किती भारी म्हटले बघा, उनके पृथक ज्ञान पूर्व ज्ञान को पृथक किया जाता है. पृथक म्हणजे काय, त्यांना विचारा, त्याचे वेगवेगळे भाग करा आणि नकारा जाता है. चालेल का, नाही बाबा. एखाद्या विद्यार्थ्याने सांगितलं, सर मी पावसाचा अनुभव सांगू का, तो म्हणाला सांगा 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 सुवर्णा मॅडम सांगा, जयश्री मॅडम सांगा, खूप चांगला. आणि नंतर म्हणायचा काही कामाचे अनुभव नाही बरं का, काही पण घेऊन येतात, तुम्ही असे सांगत नका जाऊ. चालेल का. मग तो विद्यार्थी म्हणाला यार विचारलं कशाला येणे, असंच होईल का नाही. म्हणजे हे पण चांगलं नाही. पण ऑप्शन काय एक बेस्ट आहे, कारण काय, संदर्भित जर त्यांना शिकवलं, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडून जर शिकवलं तर विद्यार्थी चांगले शिकतील. त्याच्यानंतर प्रश्न 19, प्रश्न 19 काय म्हणतोय बघा, आमतौर पर सीखने में अक्षमता कठिनाई वाले बच्चों में. म्हणजे काय, आमतौर पर सीखने में अक्षमता कठिनाई. अक्षमता म्हणजे काय, एखादं कार्य, अक्षमता म्हणजे अपंग नाही बरं का. अक्षमता म्हणजे काय, त्याला ते कार्य करण्यामध्ये अडचणी येतात, कठिनाई येते, अडथळा निर्माण होतो. तर बच्चों में आता कशामुळे येते, आता पहिलं काय म्हटलंय, नजर कमजोर होणे में परेशान. आता तुम्हाला इथे तसं काय म्हटलंय का, दुसरं काय म्हटलंय, अपनी भावनाओं को नियंत्रित करणे में समस्या. अक्षमता म्हणजे अडथळा निर्माण कुठे होतो, आपल्याला अडथळा निर्माण कुठे होतो, अडथळा निर्माण कुठे होतो, एक जैसे दिखने वाले अक्षर और वर्ण को भ्रम लेकर. आता तुम्हाला पण काय होतो, आता तुम्ही आता आणि त्याच्यानंतर काय म्हटलंय, मानक बुद्धी परीक्षणों के माध्यम से निदात्मक बहुत कम बुद्धी. आता बुद्धी कमी आहे का, हे तर एकदम चुकीचं दिले. आता तुम्हाला एक माहिती आहे का, सीटेट काही नाही 3 वेळा दिली, 4 वेळा दिली, मग नापास का बरं झाले. आता पहिल्या ऑप्शन जर गेलो, कडनं जर कमजोर आहे म्हणून तुम्ही नापास झाले, आहे का, तर अजिबात नाही. हे कारण आहे का त्याचं, अजिबात नाही. आपली भावनाओं को नियंत्रित, तुम्ही भावना नियंत्रित करत नाही, नाही बाबा पेपर द्यायला जातात उड्या हाणत बसतात माकडांसारख्या, असं होतंय का, तर अजिबात नाही. तुम्ही भावना तुमच्या नियंत्रित आहे, बरोबर, गपचूपच बसतात तेवढ्या वेळ. सगळ्यात महत्वाचं काय होतं, एक जैसे दिखने वाले अक्षर भ्रम निर्माण होत, तुमचा पण भ्रम आहे ना. तुम्ही काय करताय, जे वाचताय, जे वाचन करताय, त्या प्रश्नाचं आकलन तुम्हाला चुकीचं होतंय. म्हणजे काय, भ्रम होत आहे. भ्रम म्हणजे काय, तो तुम्ही जो प्रश्न वाचताय त्याचं आकलन तुम्हाला चुकीच्या पद्धतीने होतंय, म्हणून तुमचे उत्तर चुकताय. म्हणजे ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण काय, त्यामुळे तुम्हाला पास होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. कशामुळे अडचण निर्माण होत आहे, अडथळा, तर ऑप्शन 3 नुसार. कारण काय, तुम्ही भ्रमित आहेत, याला काय म्हणतात, कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 20 काय म्हणतोय, ऐसे बच्चे जिन्होंने बहुत कम उम्र में गंभीर मानव तुम्हाला दिले सामाजिक अभाव अनुभव किया, आमतौर पर उसने विकास में देरी या बाधा उत्पन्न होती है
और पूर्वास के अनुभव विकास के कुछ क्षेत्रों में सुधार अधिस्तन होने की संभावना है। ये अवधि विकास विकास की पर्यावरणीय समर्थन में महत्वपूर्ण रूप से प्रभावित होते। म्हणजे जे आता बघा प्रश्न काय म्हणतोय, ऐसे बच्चे जिन्हें बहुत कम उम्र में गंभीर सामाजिक अभाव, गंभीर सामाजिक अनुभव बघा लहान मुलं असतात, कधी कधी आपण म्हणतो ना यार त्याला लहानपणी वातावरण चांगलं मिळालं नाही, बरं का वातावरण चांगलं मिळालं नाही म्हणजे काय झालं त्याचा, मग इथे तोच अवधीवर तुम्हाला प्रश्न विचारला आहे, तर मग त्याच्यामध्ये काय होतं विकासात्मक देरी बाधा उत्पन्न होते जर त्याला चांगलं वातावरण मिळालं नाही बालपणामध्ये, तर मग याला कुठला अवधी म्हटलं जाणार असं त्यांनी विचारलंय। याला निगमनात्मक अवधी म्हणणार का, सहज कालावधी का, मूल का, तर याला संवेदनशील कालावधी, कारण लहान मुलांचा सगळ्यात लहानपणामध्ये याला काय म्हटलं जातं संवेदनशील कालावधी। याच्यामध्ये जसं तुम्ही त्याच्यावर काय म्हणणार, जर लहान मुलांवर जास्त राग होत असणार तर तसाच परिणाम त्याच्यावर होईल, कारण त्या काळामध्ये ते सगळ्यात जास्त संवेदनशील असतात। त्याच्यानंतर प्रश्न 21 काय म्हणतोय, विभिन्न जेंडर के व्यवहार और पूर्वकल्पित सामान्यकरण क्या कहता है। आता विविध जेंडर जे आहेत त्यांच्याकडून पूर्वकल्पित, पूर्वकल्पित म्हणजे काय, आपण पूर्वकल्पित चालू होतं बघा, मुली काय करणार, शिक्षण नाही घेऊ शकत बरं का, क्रिकेट मध्ये जाऊ शकत नाही, मुली नाही जाऊ शकत, म्हणजे पूर्वकल्पित सामान्यकरण घेऊन आलेलं आहे। मग याला काय जेंडर रूढीवाद म्हटलं जातं, काय म्हटलं जातं जेंडर रूढीवाद म्हटलं जातं, भेदभाव म्हटला जात नाही। भेदभाव म्हणजे काय, भेदभाव म्हणजे तुम्ही आता वर्गात हे तू हे कर तू ते कर त्याला भेदभाव म्हणणार, बरोबर आहे का नाही। पूर्वकल्पित सामान्यकरण म्हणजे काय, जे पूर्वीचं आहे तेच मी आता लावतोय, ते सामान्यकरण करतोय का मुली क्रिकेटमध्ये चांगल्या नसणार, मग याला काय म्हटलं जाईल जेंडर रूढीवाद असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर समावेश शिक्षणावर तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न विचारला जातो। आता समावेशिक शिक्षण आहे या संदर्भात तुम्ही काळजीपूर्वक बघा। एक समावेशिक कक्षा में, आता समावेशिक कक्षामध्ये कसं पाहिजे, विशेष बच्चे हमेशा पाठ्यचर्या पर काम करते। पहिला ऑप्शन काय म्हटलंय का जे विशेष बच्चे आहेत तर हमेशा काय करतात पाठ्यचर्या पर काम करते। दूसरा काय म्हटलं सभी बच्चों की कक्षा कक्षा की गतिविधियों तक पहुंचने और ये कक्षा की क्रिया में शामिल है। म्हणजे काय सगळ्या मुलांना काय करायचं त्यांच्या गतिविधी म्हणजे काय, जे सभी बच्चों की कक्षा की गतिविधी आहे म्हणजे काय, जे वर्गाचा आपण काय म्हणतो एखादा तिसरीचा वर्ग आहे, त्या तिसरीच्या वर्गामध्ये ज्या क्षमता निर्माण झाल्या पाहिजे त्या विद्यार्थ्यांमध्ये, त्या विद्यार्थ्या काय केल्या पाहिजे प्रत्येकामध्ये रुजल्या पाहिजे, पूर्ण केल्या पाहिजे। चौथा तिसरा ऑप्शन काय म्हणतंय, विशेष बच्चे की जरूरतमंद को आश्रय रूप से, आश्रय रूप से बघणार का नाही बाबा एखादा गरजावंत जरूरतमंद आहे आश्रय माझ्याकडे आलाय शिकायला असं बघणार का, तर अजिबात बघणार नाही। सभी बच्चों के लिए समान पाठ्यचर्या का पालन, चालतं का समावेशीमध्ये, समावेशी काय म्हणते सगळीकडे लचीलाप चालेल पण समान पाठ्यचर्या चालेल का, तर अजिबात नाही। आता काहींना काय वाटेल एक आणि दोन मध्ये लढाई। आता विशेष बच्चे हमेशा आपले पाठ्य, आता विशेष मुलंच काम करतात का, फक्त विशेष, मग इथे काय म्हटलं विशेष बच्चे हमेशा, हमेशा म्हणजे काय ज्यांना विशेष गरज आहे तेच त्यांच्यासाठी किंवा तेच पाठ्यचर्यावर काम करतील का, तर अजिबात नाही ना। तुम्हाला फक्त त्यांच्यासाठी नाही तर बाकी सामान्यांना पण शिकवायचं आहे ना। त्याच्यानंतर काय म्हटले सभी, सभी वापरल्यामुळे बघा सभी बच्चों म्हणजे सभी मध्ये सामान्य आले, विकलांग आले, विशेष आले, सगळे आले। सभी बच्चों को कक्षा तक गतिविधियों तक पोहोचाना म्हणजे काय, ज्या क्षमता तुम्हाला रुजवायच्या तिसरीच्या वर्ग असेल चौथीचा त्याच्यापर्यंत तुम्हाला सुनिश्चित करणं चाहिए, आणि सगळ्यात महत्वाचं त्या तिथपर्यंत जाण्यासाठी काय काय करावं लागेल हे तुमचं समावेशी शिक्षणाचं ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे, हेच उद्देश तुमचं असेल। कळालं समावेशी शिक्षणाचा उद्देश काय असतं, हेच तुमचं उद्देश असतं। त्याच्यानंतर आलोचनात्मक चिंतन बघा, आलोचनात्मक चिंतना संदर्भात तुम्हाला प्रश्न आलेला येतो। आलोचनात्मक चिंतन काय असतं, आता प्रश्न 23, आलोचनात्मक सोच वाले प्रश्न पूछने का प्राथमिक उद्देश काय आहे, म्हणजे काय आलोचनात्मक जे प्रश्न तुम्ही वर्गामध्ये विचारतात याचा प्राथमिक उद्देश काय आहे, आलोचनात्मकचा प्राथमिक उद्देश काय आहे, छात्रों को प्रक्रियात्मक ज्ञान विकसित करने में समझ, प्राथमिक उद्देश विचारलाय बरं का तुम्हाला, प्राथमिक म्हणजे पहिला उद्देश, छात्रों को ज्ञान समझ और कौशल्य आकलन केले, हे पण आहेत ना, आहेत उद्देश, पण आपल्याला पहिला उद्देश उच्च स्तरीय सोच और समस्या समाधान कौशल्य बढ़ावा देना आणि याद रखना चालेल का, अजिबात नाही। सगळ्यात महत्वाचं आलोचनात्मक चिंतनचं सगळ्यात महत्वाचं उद्देश काय असतं का मुलांमध्ये उच्च स्तरीय समस्या समाधान कौशल्य वाढलं पाहिजे। त्यानंतर काय असेल ज्ञान और समझ कौशल्य आकलन त्यांना झालं पाहिजे, आणि छात्रों को
प्रक्रियात्मक ज्ञान विकसित करणे में समज, म्हणजे आता जे तुम्ही वापरलंय ना ते कौशल्य, त्याचा तुम्ही वापर कसा करणार हे बघा. आता ही एक प्राथमिक उद्देश 1 नंबर, याला काय कौशल्य 2 नंबर आणि 3 नंबरला जाईल. काय बरोबर आहे? कारण ते जे ज्ञान चिंतन तुम्ही केलंय ना, आता तुमचं प्रक्रियात्मक ज्ञान ते तुम्ही वापरून बघा, हे शेवट येईल. पण सगळ्यात महत्वाचा प्राथमिक उद्देश काय असतो? समस्या समाधान जे कौशल्य असतं त्याचा काय करायचं, चिंतन कौशल्य त्यांचं विकसित झालं पाहिजे, उच्चस्तरीय सोच डेव्हलप झाली पाहिजे, हा प्राथमिक उद्देश असतो. त्याच्यानंतर प्रश्न 24. प्रश्न 24 काय म्हणतोय बघा, सामाजिक रचनावादी. सामाजिक रचनावादी म्हणजे कोण? वाइगोस्की. सामाजिक रचनावादी के अनुसार अधिगम प्रक्रिया के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? सामाजिक रचनावादी जे असतात, आता यांनी काय सांगितलंय, अधिगम एक व्यक्तिवादी प्रक्रिया जो अलगाव में होते. आता सामाजिक रचनावादी असं चुकीचं बोलणार नाही. सामाजिक रचनावादी काय म्हणतात, सामाजिक प्रक्रिया आहे असं बोलत नाही. अधिगम केवळ औपचारिक आहे. आता तुम्हाला काय सांगितलं, अधिगम केवळ कक्षा में औपचारिक शिक्षक विन्यास से होत आहे, तर अजिबात नाही. शाळेमध्ये पण अनौपचारिक शिक्षण चालतं. म्हणजे काय, एखादा विद्यार्थी तुम्ही वर्गात शिकवताय, बरोबर आहे का नाही, त्यांना तुम्ही खेळायला मैदानावर सोडलं, बाहेरच्या जगात पण काहीतरी ते शिकून येतील. म्हणजे काय झालं, अनौपचारिक आणि औपचारिक दोघं चालतात. पण इथे काय म्हटलं, केवळ औपचारिक. अधिगम एक निष्क्रिय प्रक्रिया आहे का, तर सक्रिय प्रक्रिया आहे. हे पण तुमचं बाहेर झालं. आणि ऑप्शन 4 काय म्हटलं, अधिगम अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया आहे. अधिगम काय असतं, अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया. हे कोण म्हणतं, सामाजिक रचनावादी म्हणतात. ऑप्शन 4. त्याच्यानंतर प्रश्न 5 आपलं 25. प्रश्न 25 काय म्हणतोय बघा, अभिकथन जबकि कुछ बच्चे, बघा अभिकथन जबकि कुछ बच्चे 12 महीने की उम्र में बड़बड़ना और 2 शब्द का वाक्य बोलना शुरू कर देते हैं, अन्य 20 महीने की उम्र तक ऐसा नहीं करते. बघा म्हणजे काय, काही मुलं काय करतात, 12 महिन्यामध्ये बोलायला लागतात. माहिती आहे ना, बोलायला लागणे म्हणजे डायरेक्ट आपल्यासारखं नाही, तर काही वाक्य ते बोलू शकतात. पण काही मुलं काय होतात, 20 महिन्याचे होतात तरी ते बोलता येत नाही. होतं का नाही, तर होतं, बरोबर आहे. कारण काय, काही असं असतात का 20 महिन्याचे, काय आता कोणाला काही अनुभव असेल, काही मुलं 3 वर्षात सुद्धा बोलायला लागलेले आहेत, असं पण होतं ना. तर हे बरोबर दिलेले. कारण काय म्हटलंय, विकासात्मक प्रतिमान केवळ सांकेतिक और व्यक्तिगत बच्चों का विकास काफी भिन्न हो सकता है. म्हणजे बघा, विकासात्मक प्रतिमान, सांकेतिक प्रतिमान. आता बघा, व्यक्तीचा विकास तुम्हाला काय सांगितलं होतं का, जे आता इथे काय सांगितले, बोलण्यासंदर्भात सांगितलं. आता बोलणं कशा संदर्भात आहे, सांकेतिक संदर्भात आहे. केवळ सांकेतिक और व्यक्तिगत बच्चों का विकास काफी भिन्न हो सकता है. बरोबर आहे. कारण जी आपण व्यक्तिगत सांकेतिक भाषा आहे ती बदल असेल का नाही, म्हणजे काय, 2 वर्षाची मुलं असेल, हा, तो व्यक्तीचा विकास काय असेल, सांकेतिक विकास, तो प्रत्येकामध्ये सारखा असेल का, तर नसेल. म्हणजे काय, कारण पण योग्य आहे. आणि व्यक्तिगत बच्चों का विकास काफी बनणे, व्यक्तिगतपणे तो काय असेल, बदल राहू शकतो. म्हणजे काय, दोघं योग्य बोलत आहे, दोघं कशा संदर्भात बोलत आहे, विकासा संदर्भातच बोलले जात आहे. म्हणजे काय करतात, हे दोघं काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. का व्याख्या करतात, कारण दोघं इथे केवळ असल्यामुळे तुम्ही फसू नका. कारण आपण काय करतो, ज्या वेळेला भाषा बोलतो, आता लहान मुलाची आपण भाषा कसं काय म्हणून, आता इथे काय म्हटलंय का, तो 2 शब्द 3 शब्द, केव्हा ज्या वेळेला तो सांकेतिक प्रतिमानाचा वापर करेल. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 26. प्रश्न 26 काय म्हणतोय बघा, बच्चों की लंबाई और वजन वृद्धि किसका उदाहरण आहे. आता बघा, हे 2 प्रश्न मी तुम्हाला देतो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. हा 26 प्रश्न आणि एक 27वा प्रश्न, याचे दोघांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, त्या प्रश्नांचा क्रमांक आणि त्याचं उत्तर. बघा, आता तुम्ही पण थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण इथून पुढचा जो काळ आहे, पाठांतराचा नाही, समजून घेण्याचा आहे. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया प्रत्येकाने द्या.